दादा बाबाला सकाळ उजाडली का पहिले गाव दिसत आहे. घरी काय चाललं त्याचं नाही घेणं देणं. काय रे विहिरीला तर पाणी मोकार रे. मोटर कार बंद झाली. मग जायचं तिकडं पाराव जाऊन पत्ते कुटीत बसायचं. इकडं घरी काय चाललं शेतीवाडी पाहिजे दिली सोडून. ते नाही तर गाव दिसत आहे. पत्ते कुठू द्या आम्हाला. चालू तरी करून पाहते चालू होती का काय. मी असं राहते इकडं कोणी पाहिलं नसलं का एका बाईची नाही एकट्या बाईची एवढी धावपळ राहते. ते चालू आहे ना तर लाईट नाही तर मोटर कुठून चालू होईल. मोटरीला कुठून पाणी येईल. आता का होईल काय माहिती. तो उसई किती भरला ते पाहावं लागेल सरीमध्ये जाऊन. इला काय झालं आता मला मस्त लोक म्हणले पिण्या दारू सोड एक बिघा तो नाव करील. अरे दारू सोडून आता वर्ष झालं. वर्ष तर झालंच झालं. गावची पोरं म्हण माणसं शहाणे शहाणे म्हण पिण्या तू दारू सोड वर्षाच्या आतमध्ये तो लग्न. काचं लग्न होतं काचं नाही. अरे घरचं नाही घरचे नाही कोणी कोणाचे. प्रत्येकानं घरातल्यांनी घेतले लग्न करून. राहिला सायला पिण्या. आता पिण्या मागं कोणीच नाही तेव्हा पिण्याचं लग्न कोण करील. गावाला फक्त बोलायचं होतं का पिण्या तू दारू सोड रे पिण्या तू दारू सोड. अरे दारू सोडून पाहिली सगळं करून पाहिलं पण पिण्याला कोणी उंगानाच. हा म्हणतो याचे पाहुणे येणार आणि त्याचे पाहुणे येणार. काचे पाहुणे आणि काचे रावले. मराठी मी ना माझ्या जीवाला पका त्याग आला असा. आता मी ना काहीतरी जीवाचं करूनच टाकीतो. नकोच हा जीव. याला म्हणावं पायपोर आणि त्याला म्हणावं पायपोर. नकोच ते ज्यांचे तेच नको. यायला जीवच नको असा. परमेश्वरा मी आज तुझ्या दरबारात येतोय पाय. हा येणार म्हणजे येणार. नकोच मला हा जीवच ठेवायचा नाही. लगेच आलो 10-15 मिनिटात मरू दे नकोच. फक्त तू माझ्या मांगर आहे रे माझ्या मांगर आहे. अरे जीवनाला जीव कटाळून गेला. लग्न काय व्हायना पोर कोणी द्यायना. त्याच्यापेक्षा जीवच नको. आता मी ना माझ्या जीवाला फार वैतागलोय. आता मी ना येर नाही तर 12 पाहतो. ज्या ठिकाणी कोणी नसल अशी येर पाहतो आणि तिळच आपला आत्मा देय अर्पण करतो येरीमध्ये डायरेक्ट. मला जगायचंच नाही. जीवच देणार म्हणजे देणार. चाल होय बरे आईड तर येर दिसली. अरे वा जाग्यावर येर आहे आधी. पाहू पाणी किती पाहू दे मला. हे पाणी भरपुरी एका झटक्यात जीव जाईल बा. मरू दे मी खऱ्यानं वैतागलो आता. हा जीव नको नको करू राहिला कोणी. पुरी द्यायना आणि असाच राहून काय उपयोग आहे मा. जे कष्ट करायचे ते करायच लागत आहे. थांब मी किती खोल आहे एवढं पाहतो. अरे लय खोल आहे रे लय खोल. पाणी चिळविळी ते बरं का. देवा आता मला फक्त स्वर्गात घे. मला नरकात नको घेऊ. चांगल्या ठिकाणी ने. आता फक्त मला तुझ्या जवळ घे रे. तुझ्या मांडीवर घे रे. तुझ्या मांडीवर घे. सगळ्यांना मी कटाळलो. माझ्या जीवाला सुद्धा कटाळलो. तेव्हा परमेश्वरा आता तुझ्या जाग्यावर चांगल्या घे बर का. रावणा रावणा राज गंभीर केले. सीतासारखे रत्न चोरून नेले. सीतासारखे रत्न कोठे बी नाही. असे रत्न चोरून नेले. बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. देवा आता येऊ दे मला. चाल. अय बाबा खाली उतर. ओ ताई ओ ताई. ओ ताई नाही थांबा तुम्ही खाली उतरा. पहिले पाय खाली घ्या. का बर. आणि काय करू आमच्या विहिरीवर. अहो मला लई ताण लागली म्हणून पाणी प्यायला चाललो होतो. मी तर लय मोठा आवाज ऐकून आले पळत. काय पडलं काय त्याच्यात. काय माहिती बा मी नाही पाहिलं. नाही बाई हा तुम्ही एक 5 मिनिटं बाजूला जा. तुम्ही काय करू राहिले आमच्या विहिरीवर. मला लई जीव कटाळला मा आता.
तुमच्या झोकाटाला आमच्या विहिरीवर काय करू राहिले मग? नाही मी आता उडी फेकणार म्हणजे फेकणार. अरे बाबा, अरे इकडं खायला काय नाही आमच्याकडं, तू कुठं आम्हाला पोलिसाच्या इकडे चक्रा मारायला तर म्हणजे तू आमच्या विहिरी जीव देणार? ते नको नको ते धंदे इथं होणार. तू दुसरं कोणाची विहिरी जाय. अहो मी तिकून आलो, तुमची ये रे का? मग आमचीच विहीर आहे. अहो लय भारी काम झालं होतं. हो या कंटी होती, इकडं कोणी पाहायला नव्हतं. माझं लग्न व्हायना म्हणून मी जीवाला वैतागलो बाई. असं काय आहे का? म्हणजे तुम्ही जीवाला वैतागून कोणी पोर द्यायना म्हणून जीव द्यायला आले? जीव द्यायला. अरे देवा, अहो उलट तुमचं बरं आहे मग. अहो तेवढ्यात तुम्ही लगेच हजर झाले. पहिलं मी लय दारू प्यायचो. मग लोक गावातले म्हण, अरे पिण्या तू दारू सोड दारू सोड, तुला आम्ही 6 महिन्यात पोर पाहून तो लग्न करून टाकीतो. मग सोडली नाही का? अहो वर्ष झालंय दारू सोडून. सोडली का? हा, कुणी जवळ फक्त बोलीत आहे, पिण्या ये चहा पे एवढंच म्हणते. पण म्हणते कुठं इड नवरी आहे तिडं पोरगी आहे. मग जीवाला वैतागलो आणि तुमच्या इरीत जीव द्यायला आलोय. म्हणजे तुम्हाला आमची चिर दिसली वा पहिली? हो दिसली. हो ताई बाजूला तुम्ही सारखा ना. नाही नाही, थांबा, द्याशाल तुम्ही जीव, एवढी काही घाई नाही. पहिले माझं ऐकून तर घ्या. हा. तुम्ही माझ्या भावासारखे म्हणून सांगते. हा बोला बोला. तुम्ही कुठले? आम्ही चाचडगाव. तिकडून इकडे आले? हा. बया ग, एवढा लांब? तुमच्या गावात विहिरी नव्हत्या का? मसविरी, मग पण तिकडे नाही द्यायचा. हा, तिकडे नको. का बरं? तिकडे गावाले कोणी पाहतील. गावाले पाहतो म्हणून तिडं नाही द्यायचं? हा. म्हणजे लोकांच्या गावात येऊन इथं जीव द्यायचा? अहो भाऊ, जीवन हे एकदाच मिळत, घडी घडी नाही मिळत. नाही भेटत. हाय त्यालाच सुंदर बनवायचं राहतं आयुष्य. अहो मस्त सुंदर बनवलं ग. अहो मी काय म्हणते, आज ना उद्या भेटल पोर. ते कसं आता आपल्याच लोकांमुळे पोरीची कमतरता झाली. आता तुम्हाला माझं सांगायला गेलं तर होईल लय थोडं. म्हणजे तुमचं असंच आहे का? नाही, आमचं असं नाही. बरं का ताई, तुमचं लग्न व्हायले? हा, मग तुम्हाला एकच नवरा आहे? एकच नवरा आणि एकच पोरी. हा का? हा. पण मग तुमच्या शरीरावरून वाटत नाही तुमचं लग्न होईल. अहो काय आता माझ्या शरीरावर जात्या, खाय प्यायला अंगालाच लागत नाही. म्हणून तुम्ही बारीक. बारीकाचे होते पहिले चांगली मी. हा. काम करू करू बारीक झाले. काम करू करू बारीक झाल्या का काळजी करत्या काची? काय सांगू अहो तुम्हाला, वाणी तिनीची एकच पोर आहे. तिचं नाव जानवी आहे. बर. 5वीला जाती पोर. हा का? हा, पण नवरा दाडाचा नाही. काम धंदा करीत नाही, शेतीबाडी पाहत नाही, नुसतं पोराय मध्ये जायचं, नुसतं गाडी काढली का हिंडायचं. काय मग तेल टिकुऱ्याच दिसतो. हा, जाय इकडं, जाय पुण्याला, जाय सापुताऱ्याला, कुठं कुठं हिंडत बसा तर पोराय मिळती. पण घरी काहीच नाही, पोरीला एक कपडा माहित नाही आजपर्यंत. अरे रे, मग ते नवऱ्याचं चूक आहे बघा. लग्न करून माझ्या जीवाजवळ मी पोसू राहिले त्याला. हा ना. काय सांगू आता तुम्हाला, माझं तुमच्यापेक्षा तर माझं दुःख लय आहे. पण काय करू, मला जीव देता येत नाही पुरी पायी. हा ना. आणि मी मेल्या त्या मानावऱ्याला कोणीच नाही, एकुलती एक बायको आहे त्याला. बर का ताई, तुमचं दुःख ऐकून मा दुःखही सुरून गेलो हो ताई. अहो मग मी तेच सांगते, जीवन हे एकदाचे, डबल डबल नाही भेटत. आता तुमच्यापेक्षा मला तर लय त्रास आहे. आई बापा जाऊ शकत नाही. आई बापाचं असं गरिबी आहे का दिल्या घरी सुखी राय म्हणे. हा बरोबर. असे बोलले तर आई बापा जाऊन त्यांना काय त्रास देऊ म्हणून हाय तसंच करीत इथं. हा बरोबर आहे, तसंच चाललंय बा. परपंच व्यवस्थित. अहो लोकांची चार दिवस कामाला जाते, निंदायला खुरपत जाता, पैसे ताव घरा चालत. हे सगळं तर मीच केलंय. मा नवरा तर काहीच पाहत नाही. मी ऊस वगैरे तुमचा. सगळे हे ऊस सुद्धा, गहू सुद्धा मीच लावले. बरं बरं, चांगलं आहे बाई. बाई तू शिकवलं म्हणून मा एक हृदयात मोकळं वातावरण निर्माण झालं. पण असं झालं, मला विठ्ठलाची रुक्माईच भेटली ग, माझी वाचवाय तू आली. आता ते आणि काय तो काय ऐकून मा मन सुद्धा एकदम चांगलं झालं. अहो भाऊ, असं छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच जीव आत्महत्या नाही करायची. अहो, काय करावं, असं झालंच तसं. जीव देणं काय आपल्या हातात नाही राहत. जा मृत्यू येईल ना तेव्हा ते परमेश्वर देईल तेव्हाच येतो, असा कधी नाही येत. हा बरोबर तुमचं. होईल तुमचं बी लग्न, नका काळजी करू. तुम्ही एक काम करा ना ताई, काय हो भाऊ? तुमच्याच नातेवाईकात एखादी पोरगी असेल तर पहा ना. नातेवाईकात? हम्म. आता नातेवाईकात कुठं पाहूया बाबाला, पोरीला तर ओळखीत नाही मी. पुरी तशा हाय बर का, बघा ना मग, लय पुरी आहे. आयुष्यभर तुमचं नाव घेईल मी. नाही तुम्ही घ्याशाल नाव, म्हणजे सारखीच काष्टाळू पोर पाहिजे मी. पा पा पा. पण तुम्ही करीत्या काय? हो मी शेतीच करतो ना ताई. शेती हा किती आहे? शेती मला आहे ना
20 बिघे म्हणजे 10 एकर आहे. भरपूर आहे हो. भरपूर. आणि काही घरी? घरी गाईंचा गोठा आहे, 15 गाई आहे. हां. 15 गाई आहे. आणि आई वडील? आई वडील आहे ना थोडे जामच आहे. भाऊ पण तुम्हाला? भाऊबंद आहे पण ते दुसऱ्यांना खेटू असे फार जाम झाले. हां, मग तुम्ही एकटेच आहे? हा त्यांना देख होत नाही मावल. बरं बरं भाऊ, आता तुम्ही सांगा, तुम्ही म्हणत्या तुमच्याकडे 20 गाई आहे, तुमच्या म्हातारी जाम आहे, मग तुम्ही जीव दिला असता तर त्यांचं काय झालं असतं? त्यांचं कोण करीन? काय भाऊ असं मनच कंट्रोल व्हाय ना हो. असं झालं खावा मरून. मन कंट्रोल आहे ना तुमचं. पण तुम्ही देवासारख्या भेटल्या, तुम्ही बरोबर एकदम मनच कंट्रोल होऊन गेलं. बरे चांगले मामुळं कोणाच तरी चांगलं झालं ना, ते ऐकून असले भाग्य आहे माझं. बरोबर. बरं मी काय म्हणते भाऊ, आता जा घरी, असली एखादी तर मी सांगते तुम्हाला. हा चालेल चालेल. कुठले म्हणले तुम्ही? सासडगाव. चाचडगावला? हां. अहो तिकडे तर माझी मावशी द्यायले. हो कोणच तिडो? अहो त्या घुग्याचे तिथं हा गुगे आहे. त्यांच्याकडे द्यायले. कोणचे गुगे? उषा घुगे नाही का? ती उषा हा गुगे. हा. तुमची कोणती मावशी माई सख्खी. मावशी? हा. अहो मग हाय तिड आमच्या गल्लीलाच आहे ना. गल्लीलाच का? बरं बरं पोरं असले ना मी मावशी जवळ निरोप देते मग. हो द्या फोन वगैरे करा त्यांना. हा मग मी तुम्हाला सांगेन मग. हा. हा नका काळजी करू, तुम्ही माझ्या भावासारखे. चालेल बर का ताई. बरं. तुम्ही एकदम देवासारख्या भेटल्या बाई. अहो नाही तर तुम्ही जर नसते ना माझी आत्ता कुडची कुड असता. नाही नाही असं नका म्हणू. अहो जीवन एकदाच भेटले, तुम्हाला सांगितलं ना मगाशी मी. तुमच्या मागं तुमच्या आईबापाचा विचार करा, त्या 20 गाई आहे त्याचा विचार करा. बरोबर आहे. हा. पण जाऊ द्या आता, तुम्ही माझा जीव वाचवलाय. हं आता मी जातो माझ्या घरी. पण तुम्ही तेवढी पोरगी पहा बरं का. हा हा पाहते मी. मावशीला निरोप सांगते, नका काळजी करू. जा मस्त आता हसत खेळत. याता रडत आले, आता हसत जा. हा जातो. हा नका काळजी करू. नाही बाई चांगला जवान गडीन खुशाल जीव द्यायला चालला. आणि एक मानावरा आहे, एवढी सोन्यासारखी बायको असून मी तो पाहिना. आणि इकडं लोकाला बायका भेटताना लोक जीव द्यायला लागले बायकाय पायी. या मानावराला कधी अक्कल येईल तर यो. बरे चाल होत असं चांगलं त्या माणसाचं तर टाकी ते करून. गोरगरिबाची पोरगी म्हणलं तर त्यांचंही पुण्य लागत आहे तेवढंच. पाहते विचारून मा आत्याला काय म्हणते काही नाही. लाईट आली नाही अजून, पाहतेच घरी जाऊन.